नमस्कार मित्रांनो, वेलकम टू एस क्लास एज्युकेशन. आज आपण पाहणार आहोत इयत्ता 6वी नागरिकशास्त्रामधील शेवटचा पाठ, तो म्हणजे जिल्हा प्रशासन. याच्या आधी आपण प्रशासनाची गरज काय आहे, शासन का असलं पाहिजे हे आपण पाहिलं. दुसरी गोष्ट आपण पाहिलं की ग्रामीण पातळीवरती शासन संस्था ज्या आहेत त्या कशा आहेत, ग्रामपंचायत काय आहे, पंचायत समिती काय आहे, किंवा जिल्हा परिषद काय आहे. सिमिलरली आपण हे पण पाहिलं होतं की शहरांमध्ये स्थानिक शासन संस्था कशा आहेत, सदस्य संख्या काय आहे, निवडणुका कशा घेतल्या जातात, किंवा निवडून आलेल्या अधिकाऱ्याला काय म्हणतात, त्यांची कामं काय असतात, हे सगळं आपण पाहिलं. आता आपण हेच जिल्ह्याकडे येतोय, म्हणजे गाव झालं, शहर झालं, आता आपण जिल्हा पाहूया. सो जिल्ह्यामध्ये असतो जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस प्रमुख आणि जिल्हा न्यायालय. तर आपण सुरुवात करणार आहोत. सगळ्यात पहिल्यांदा या ठिकाणी काही प्रश्न आहेत की जिल्हा परिषद तर आपल्याला समजली, ठीक आहे, जिल्हा परिषद आपण पाहिलं, पण त्याच्यामध्ये जिल्हाधिकारी नेमका कुठे असतो. आणि वर्तमानपत्रामध्ये तर जिल्हाधिकाऱ्यांविषयी बातम्या असतात. काही जणांना जिल्हाधिकारी बनायचं पण असेल, आपण बऱ्याचशा एक्झाम्स देतो, MPSC असेल, UPSC असेल, तर या एक्झाम्स ज्या आहेत त्या आपल्याला याच दिशेने घेऊन जातात. आपलेच शिक्षक आपल्याला सांगू शकतील. माझी मोठी बहीण नेहमी म्हणते की तिला जिल्हाधिकारी व्हायचं आहे आणि खूप रिस्पेक्टफुल अशी ही पोस्ट आहे किंवा या पोस्टकडे पाहिलं जातं, आणि यासाठी लाखो विद्यार्थी जे आहेत तर ते या एक्झाम्स देत असतात. तर नेमकं हे जिल्हाधिकारी काय आहे, काय अट्रॅक्शन आहे एवढ्या याच्यामध्ये, याची काय कामं असतात, ते कसं बनतात, हे सगळं आपण बघणार आहोत. सो असे प्रश्न तुम्हाला पडले असतील. आणि जिल्हा परिषद ही पंचायती राज्यव्यवस्थेचा एक भाग आहे, हे आपण पाहिलं, ठीक आहे. आणि कुठे असतं तर ग्रामीण शासन संस्थांमध्ये असतं, हे पण आपण पाहिलं. परंतु आपल्या महाराष्ट्रात जिल्ह्याचे प्रशासन जिल्हा परिषदेबरोबरच जिल्हाधिकाऱ्याकडूनही केलं जातं. म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये खूप सारे जिल्हे आहेत, ठीक आहे. पुणे एक जिल्हा आहे, मुंबई एक जिल्हा आहे, सातारा एक जिल्हा आहे, सांगली एक जिल्हा आहे, लातूर एक जिल्हा आहे. सो खूप सारे जिल्हे मिळून आपला एक महाराष्ट्र, एक राज्य बनलं, ठीक आहे. आणि असे खूप सारे राज्य मिळून एक देश बनतो, जो की आपला भारत देश आहे. तर अशा पद्धतीने जर आपण महाराष्ट्रामधल्या जिल्ह्याचा अभ्यास करतोय, तर जिल्ह्यामध्ये काय आहे, जिल्हा प्रशासन म्हणजेच आपलं जे काही जिल्हा परिषद आहे तर ते, त्यासोबतच जिल्हाधिकारी, हे सगळे मिळून जिल्ह्याचा कारभार जो आहे तर तो पाहत असतात. संघ शासन व राज्य शासन या प्रशासनात सहभागी असतात. आता जिल्हाधिकारी म्हणजे नेमके काय आहे. जो जिल्हा प्रशासनाचा मुख्य अधिकारी असतो त्याला आपण म्हणतो जिल्हाधिकारी, आणि त्याची नेमणूक कोण करतं, राज्य शासन, ठीक आहे. राज्य शासन UPSCद्वारे, UPSC एक एक्झाम आहे, सो त्याच्याद्वारे आपण म्हणतो की जिल्हाधिकारी जो आहे किंवा जो IAS ऑफिसर आहे त्याची नेमणूक केली जाते, ठीक आहे. सो जिल्हाधिकाऱ्याला शेतसारा गोळा करण्यापासून ते जिल्ह्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था राखण्यापर्यंत अनेक कामे करावी लागतात. ओके, त्याची कामे नेमकी काय काय आहेत आणि काय आहे नेमकं ते तर आपण समजून घेऊया. सपोज जिल्हाधिकाऱ्याला शेती संदर्भात कामं करायची आहेत, तर तो शेती संदर्भात काय काय कामं करणार, तर एकतर शेतसारा गोळा करणार, म्हणजे शेतकऱ्यांना जो काही कर द्यावा लागतो तर तो गोळा करणं हे त्याचं काम आहे, किंवा त्याचे रेकॉर्ड्स ठेवणं हे त्याचं काम आहे. शेतीशी संदर्भात जे काही कायदा असेल, सपोज की सरकारने काही कायदा घेतलेला आहे, तर त्याच्या संदर्भात जी काही अंमलबजावणी करणं आहे, लोकांपर्यंत ते पोहोचवणं असेल, किंवा लोकांकडून त्याच्या संदर्भात प्रतिसाद मिळवणं असेल, ही सगळी कामं जी आहेत किंवा प्रतिक्रिया मिळवणं असेल, ही सगळी कामं कोणाची असतात, जिल्हाधिकाऱ्याच्या अंडर येतात. दुष्काळ जर पडला असेल किंवा चाऱ्याची कमतरता वगैरे असेल, तर अशा केसेसमध्ये काय करायचं हे पण कोण बघतं, जिल्हाधिकारी बघतं. म्हणजे त्या जिल्ह्यामध्ये ज्या काही समस्या येतील, शेती असेल, शिक्षण असेल, आरोग्य असेल, या आणि इतर अनेक गोष्टी पण, याच्याशी संबंधित ज्या काही समस्या येतील, ज्या काही उपाययोजना करायच्या आहेत, जे काही कायदे बनलेले आहेत किंवा ज्या काही योजना सरकारने बनवलेल्या आहेत, त्याच्या सगळ्या लोकांपर्यंत पोहोचवणं किंवा त्याच्यावरती लक्ष ठेवणं, ही सगळी कामं कोणाची आहेत, जिल्हाधिकाऱ्याची आहेत. आता नेक्स्ट आहे कायदा व सुव्यवस्था. जिल्ह्यामध्ये शांतता निर्माण करणं. आता अर्थात शांतता निर्माण करण्यासाठी ज्या काही उपाययोजना आहेत तर ते जिल्हाधिकारी करू शकतं, पण ॲक्च्युअल शांतता प्रस्थापित करणं हे कोणाच्या अंडर आहे, पोलीसच्या अंडर आहे. म्हणजे या ठिकाणी जिल्ह्यामधला जो काही मेन पोलीस ऑफिसर असेल त्याच्या अंडर या गोष्टी येणार आहेत. नेक्स्ट आहे स्थानिक स्वास्थ्य अबाधित ठेवणं असेल, म्हणजे कुठेही दंगली होणार नाहीत, कुठेही सामाजिक पातळीवरती कुठल्याही आपण म्हणूया भांडणं किंवा तंटे होणार नाहीत, याच्यावरती लक्ष ठेवणं असेल, किंवा ते झालंच तर ते कसं थांबवायचं किंवा ते कसं दोन्ही बाजू ऐकून घेऊन कसा एक मार्ग काढायचा, हे सगळं जिल्हाधिकाऱ्याच्या हातामध्ये आहे. सभाबंदी, संचारबंदी जारी करणं असेल. नेक्स्ट आहे निवडणूक अधिकारी. सो निवडणूक आयोगाची कामं पूर्णतः व्यवस्थित पार पाडणं, निवडणुकीच्या संदर्भात जे काही आवश्यक निर्णय आहेत त्यांची व्यवस्था कशी आहे वगैरे हे सगळं बघणं, निवडणुका कुठल्याही दबावाखाली होत नाही आहेत किंवा कुठल्याही त्याच्यामध्ये गैरप्रकार होत नाहीत हे सगळं बघणं, किंवा एक शांततेच्या मार्गाने निवडणुका होणं. नेक्स्ट आहे मतदार याद्यात अपडेट करणं, अद्ययावत करणं, ही सगळी कामं पण यांच्याच अंडर येतात.
नेक्स्ट आहे आपत्ती व्यवस्थापन करणं. अचानक जर जिल्ह्यामध्ये कुठली आपत्ती आली तर त्याचं व्यवस्थापन कसं करावं, त्या संदर्भात उपाययोजना काय कराव्यात, किंवा जर एखादा प्रदेश आहे की ज्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये दरड कोसळते, खूप मोठ्या प्रमाणामध्ये दुष्काळ पडतो, म्हणजे एक असं राहिलेलं आहे की त्या ठिकाणी दुष्काळ पडतोच किंवा त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये पावसा पडतोच, दरड मोस्टली कोसळतेच, तर अशा काही प्रदेशांमध्ये काय उपाययोजना केल्या पाहिजेत की ज्याच्यामुळे तसं होणार नाही, किंवा ते झालं तर लोकांना म्हणजे लोकांसाठी त्यांनी काय काय निर्णय घेतले पाहिजेत जेणेकरून कमीत कमी नुकसान होईल, किंवा त्या ठिकाणी अजून काही उपाययोजना केल्या जाऊ शकतात का, हे सगळं बघणं हे पण कोणाच्या अंडर येतं, जिल्हाधिकाऱ्याच्या अंडर येतं. सो आपत्तीच्या काळामध्ये त्वरित निर्णय घेऊन हानी रोखणं हे त्याचं मेन काम आहे, पहिलं काम. किंवा आपत्ती व्यवस्थापनाच्या ज्या काही यंत्रणा असतील त्यांना प्रॉपरली आदेश देणं, काय केलं पाहिजे, कुठे कशी उपाययोजना केली पाहिजे हे सांगणं, याचं प्रॉपरली प्लॅनिंग करणं. आपत्तीग्रस्तांचे पुनर्वसन करणं, हा एखाद्या ठिकाणी आपत्ती झाली असेल आणि तर त्या ठिकाणी सगळं काही उद्ध्वस्त होतं, खूप मोठ्या प्रमाणामध्ये हानी होते, जीवित हानी होते, वित्तहानी होते, तर मग त्या लोकांचं परत त्या ठिकाणी ते गाव निर्माण करणं किंवा तो प्रदेश, तो भाग पुन्हा एकदा निर्माण करणं. फॉर एक्झाम्पल तुम्ही माळीण गावची घटना ऐकली असेल, त्या ठिकाणी आय गेस 2013 समथिंगमध्ये दरड कोसळली होती. त्याच्यानंतर पूर्ण ते गाव उद्ध्वस्त झालं होतं. पण आता जर आपण ते गाव पाहिलं किंवा आताचे जर त्याचे आपण काही इमेजेस वगैरे पाहिले, तर ते गाव म्हणजे पहिल्यापेक्षा पण चांगल्या पद्धतीने तिथे वसवलं आहे किंवा त्याचं पुनर्वसन केलेलं आहे. तर हे सगळं करणं हे पण जिल्हाधिकाऱ्याच्या कंट्रोलमध्ये येतं. नेक्स्ट आहे, माहीत आहे का तुम्हाला, सामाजिक स्वास्थ्य राखणं का महत्त्वाचं आहे. सामाजिक स्वास्थ्य म्हणजे काय, समाजामध्ये कुठल्याही प्रकारे दंगली होऊ नयेत, कुठल्याही प्रकारे भांडण तंटे होऊ नयेत आणि लोकांनी शांततेमध्ये वास्तव्य करावं. ठीक आहे. सो समाजामध्ये जे काही मतभेद आहेत, जे काही तंटे आहेत, जे काही संघर्ष आहेत, याचे जे काही निराकरण आहेत, आता आपण म्हणतो की निराकरण म्हणजे ते शांत करणं असेल किंवा ते संपवणं असेल, त्याचा एक सुवर्ण मध्य काढून ते थांबवणं असेल. ठीक आहे. तर या सगळ्या गोष्टी कोण करतात, जिल्हाधिकारी. आता असं होणारच नाही की एखाद्या समाजामध्ये अजिबातच भांडण नाही आहे, अजिबातच काही कुठे मतभेदच नाही आहेत, असं तर होणार नाही, काहीतरी असणारच आहे कुरबुरी. तर मग त्या प्रॉपरली सोडवून असेल, त्याचं एक भयंकर रूप होऊ नये किंवा त्याचं रूपांतर कुठल्याही मारामारीमध्ये दंगलींमध्ये वगैरे होऊ नये, हे बघणं आणि त्यांच्या मागण्या असतील किंवा त्यांचं जे काही म्हणणं आहे तर ते मानणं किंवा त्याच्यावरती विचार करणं, ही सगळी कामं जिल्हाधिकाऱ्याची आहेत. आणि परंतु काही वेळेस असं न होता, पण कधी कधी असं होत नाही किंवा समाज कंट्रोलमध्ये राहत नाही, त्याच्यामुळे अशांतता निर्माण होते आणि मग त्यातून हिंसक घटना पण घडल्या जाऊ शकतात आणि समाजाचे स्वास्थ्य बिघडते आणि मग आपल्या प्रगतीला त्यामुळे बाधा निर्माण होते. कारण समाजामध्ये मतभेद झाले, दंगली झाल्या, तर याच्यामुळे सगळीच जी काही समाज व्यवस्था आहे तर ती विस्कळीत होते आणि त्याच्यामुळे त्या भागाची किंवा त्या प्रदेशाची जी काही प्रगती आहे तर ती पण खुंटली जाते. कारण लोक एकत्र नाही आहेत, लोक सरकारच्या निर्णयाला मानत नाही आहेत किंवा त्यानुसार कामं करत नाही आहेत. त्याच्यामुळे अर्थात जिल्हाधिकारी असेल किंवा इतर पूर्ण प्रशासन संस्था असेल, त्यांना निर्णय घेता येत नाही, त्यांना प्रगती साधता येत नाही लोकांची किंवा समाजाची. आणि मग सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान तर होणारच आहे असे मारामारी वगैरे झाल्यामुळे, आणि हे सगळं होऊ नये यासाठी जिल्हाधिकारी प्रयत्न करत असतो. पण नागरिकांनीही सामाजिक स्वास्थ्य टिकवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. इव्हन हे काम जिल्हाधिकाऱ्याचं असलं तरी पण आपल्या परीने पण आपण प्रयत्न केला पाहिजे की कुठल्याही प्रकारे जर काही मतभेद असतील, जरी काही इश्यू असतील, तरी ते मारामारी किंवा हिंसक मार्गाने जाऊ न देता शांततेने ते सोडवण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. नेक्स्ट आहे तहसीलदार. आता जर आपण जिल्हा प्रशासन पाहिलं तर जिल्हा प्रशासनामध्ये 2 भाग आहेत. एक तर हे भाग जे आहेत त्याच्यामध्ये राज्यामध्ये शांतता आणि सुव्यवस्था राखणं, वेगवेगळ्या गोष्टींची अंमलबजावणी करणं हे येतं. आणि दुसरा जो भाग आहे तर ते पूर्ण पोलिसांच्या अंडर येतं, किंवा एक आपण असं म्हणूया की एका ठिकाणी निर्णय घेणं आहे आणि एका ठिकाणी त्याची अंमलबजावणी करणं आहे, किंवा एका ठिकाणी पूर्णतः शांतता, सुव्यवस्था, जर काही दंगली वगैरे झाल्या तर त्या कशा हँडल करायच्या, या सगळ्या गोष्टी आपण अशा 2 भागांमध्ये डिवाइड करू शकतो. तर जे निर्णय घेणं आहे तर ते येणार आहे जिल्हाधिकाऱ्याच्या अंडर, त्याच्या हाताखाली आहे उपजिल्हाधिकारी, त्याच्या खाली तहसीलदार, तलाठी आणि मग पोलीस पाटील. आणि हेच जर आपण इकडे पाहिलं, हे सगळे आपण म्हणूया की IASच्या अंडर येणाऱ्या सर्व्हिसेस आहेत आणि हे IPSच्या अंडर येणारे आहेत. ओके, इंडियन ॲडमिनिस्ट्रेशन सर्व्हिस आणि इंडियन पोलीस सर्व्हिस. सगळ्यात पहिल्यांदा असतो पोलीस अधीक्षक, मग त्याच्यानंतर येतो पोलीस उपाधीक्षक, नेक्स्ट आहे पोलीस निरीक्षक आणि मग सहाय्यक पोलीस निरीक्षक. ठीक आहे. आता आपण पाहतोय तहसीलदार. आपण जिल्हाधिकारी पाहिलं आणि जिल्हाधिकाऱ्याची जी काही कामं आहेत तर तीच उपजिल्हाधिकारी सांभाळतो. जिल्हाधिकारी नसेल तर किंवा त्याच प्रकारची कामं जी आहेत तर ती उपजिल्हाधिकाऱ्याची असतात. सो आपण पहिलं 2 कव्हर केलेलं आहे. आता आपण पाहतोय तहसीलदार. तहसीलदार म्हणजे काय, प्रत्येक तालुक्यासाठी एक तहसीलदार असतो. ठीक आहे. जिल्ह्यासाठी जिल्हाधिकारी आहे, तालुक्यासाठी तहसीलदार. ठीक आहे. आणि मग तहसीलदार तालुका दंडाधिकारी या नात्याने तंट्यामध्येही निवाडा करतो. म्हणजे जर काही तंटा झाला असेल तालुक्यामध्ये तर त्याचं सोल्युशन फाइंड आउट करणं, तो तंटा जो आहे तर तो सोडवणं, हे सगळी कामं पण कोणाची आहेत, तहसीलदाराची आहेत.
म्हणजे पूर्णतः तालुका आपल्या कंट्रोलमध्ये असणं, कोणाच्या कंट्रोलमध्ये आहे? तहसीलदाराच्या. त्या ठिकाणी शांतता निर्माण करणं, सुव्यवस्था राखणं, हे सगळ्याची जबाबदारी कोणावरती असते? तहसीलदारावरती असते. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे तलाठी. अगेन तलाठी त्याच्या अंडर येतो. आता आपण जर पोलीस प्रमुखामध्ये पाहिलं तर सगळ्यात पहिल्यांदा आहे जिल्हा पोलीस प्रमुख. महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी एक पोलीस अधीक्षक असतो, जो की पूर्ण जिल्हा पोलिसांचा एक मेन व्यक्ती आहे, मुख्य व्यक्ती आहे. त्याच्याकडे सगळे निर्णय असतात की पुढच्या लोकांनी काय करायचं. नेक्स्ट आहे त्या जिल्ह्याचा तो प्रमुख अधिकारी असतो. जिल्ह्यामध्ये शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस जे आहे, जिल्हा पोलीस प्रमुख जे आहेत तर ते जिल्हाधिकाऱ्याला मदत करतात. सो याची निर्णय घेण्याची क्षमता कोणाकडे आहे? जिल्हाधिकाऱ्याकडे. किंवा निर्णय कोण घेऊ शकते? जिल्हाधिकारी. आणि त्या सुरक्षाबद्दलच्या निर्णयाची अंमलबजावणी कोण करणार? पोलीस अधीक्षक किंवा त्याच्या अंडर येणारे जे काही सगळे इतर पदांवरच्या व्यक्ती आहेत तर ते. नेक्स्ट आहे शहरांमध्ये शांतता आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी ही पोलीस आयुक्तावरती असते. आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता की एक पोलीस अधीक्षक आहे, तो पूर्ण दलाची कशी पाहणी वगैरे करतोय. आता त्याच्यानंतर आहे जिल्हा न्यायालय. आता आपल्या अधिकार क्षेत्रामधील जी काही तंटे सोडवणं आहे, न्यायनिवाडा करणं असेल, संघर्ष थांबवणं असेल, ही सगळी कामं जिल्हा पातळीवरती न्यायालयाला करावी लागतात. भारताच्या संविधानाने स्वातंत्र्य न्यायव्यवस्थेची निर्मिती केलेली आहे. न्यायव्यवस्थेच्या शिरोमणीमध्ये म्हणजे किंवा मुख्य भागी जे आहे तर ते असणार आहे सर्वोच्च न्यायालय, आपले सुप्रीम कोर्ट. त्याच्या खालोखाली येतं उच्च न्यायालय, त्याच्या खालोखाली येतं कनिष्ठ न्यायालय. मग त्याच्या कनिष्ठ न्यायालयांमध्ये असतं जिल्हा न्यायालय, त्याच्यामध्ये परत आहे तालुका न्यायालय, त्याच्या खाली परत आहे महसूल न्यायालय. म्हणजे बेसिकली एखादा तंटा जर आपण जिल्हा न्यायालयामध्ये सॉल्व्ह नाही झाला तर तो जातो उच्च न्यायालयामध्ये. तिथे नाही सॉल्व्ह झाला की तो जातो सुप्रीम कोर्टकडे, आणि सुप्रीम कोर्ट इज लिमिट, म्हणजे त्याच्या पुढे कुठेही कायदा जात नाही. ठीक आहे. सो जो काही निर्णय आहे किंवा जो काही तंटा आहे ते सगळं सुप्रीम कोर्टापर्यंत पोहोचतं, जर आपल्याला खाली कुठेही प्रॉपर निर्णय नाही मिळाला तर. ठीक आहे. आणि आता याच्यामध्ये सो जे काही तालुका पातळीवरचे निर्णय आहेत किंवा तंटे वगैरे आहेत ते सोडवणं, त्याच्याबद्दल निर्णय घेणं, हे सगळं तालुका न्यायालयाचं काम आहे. जिल्हा न्यायालयामध्ये अगेन जिल्हा पातळीवरचे सगळे तंटे, समस्या वगैरे सोडवणं. त्याच्यानंतर जिल्हा पातळीवरती पण नाही सॉल्व्ह झाला तर ते जाणार आहे उच्च न्यायालयामध्ये आणि मग सर्वोच्च न्यायालयामध्ये. सो जिल्हा पातळीवरती जे न्यायालय काम करतात त्याला आपण म्हणतो जिल्हा न्यायालय. त्याच्यामध्ये जिल्हा न्यायाधीश असतो आणि इतर न्यायाधीश पण असतात. जिल्ह्यातील वेगवेगळ्या खटल्यांची सुनावणी आणि त्यानंतर अंतिम निकाल देणं, हे काम जिल्ह्याचे जे काही मुख्य न्यायाधीश आहेत तर ते करत असतात. तालुका न्यायालयाने निर्णय दिला पण तो तुम्हाला मान्य नसेल तर तुम्ही पुन्हा एकदा जिल्हा न्यायालयामध्ये तो जो काही खटला आहे तर तो नोंदवू शकता. जिल्हा न्यायालयामध्ये अगेन 2 आहेत. दिवाणी न्यायाधीश जो की दिवाणी खटल्यांबद्दल त्या ठिकाणी निर्णय घेतले जातात, आणि सत्र न्यायाधीश आहे ज्या ठिकाणी मॅजिस्ट्रेट प्रथम श्रेणी आहे आणि मॅजिस्ट्रेट द्वितीय श्रेणी आहे. याच्यामध्ये फक्त फौजदारी खटले जे आहेत तर ते घेतले जातात किंवा त्याच्याबद्दल निर्णय घेतले जातात. आता नेक्स्ट आहे आपत्ती व्यवस्थापन. आपल्याला माहिती आहे की प्रत्येक ठिकाणी वेगळ्या प्रकारच्या आपत्ती वगैरे येत असतात, आणि मग त्याच्यामध्ये पूर असेल, आग असेल, चक्रीवादळ आहे, ढगफुटी आहे, गारपीट आहे, भूकंप, भूस्खलन वगैरे यासारख्या अनेक गोष्टी ज्या आहेत त्या होत असतात. आणि त्यासोबतच जर आपण काही मानवनिर्मित आपत्ती पाहिले, दंगली आहे, धरण फुटणं, बॉम्ब स्पॉट, ठीक आहे, किंवा साथीचे आजार वगैरे पण आहे याच्यामध्ये, तर या सगळ्या अनेक आपत्तींना आपल्याला सामोरे जावं लागतं. आणि या आपत्तींमुळे लोकांचे जीवन फार मोठ्या प्रमाणावरती याच्यामध्ये जीवितहानी होते, वित्तहानी होते, आणि त्यामुळे पुनर्वसन करण्याचे प्रश्न महत्त्वाचे असतात. आणि आपत्तींचा सुव्यवस्थित व शास्त्रीय पद्धतीने सामना करण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन करणं गरजेचं असतं. मग आपत्ती व्यवस्थापनामध्ये संपूर्ण जिल्हा प्रशासनाची यंत्रणा गुंतलेली असते. आपत्तींमुळे, तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे अनेक आपत्तींची आता आपल्याला पूर्वसूचना मिळू शकते. फॉर एक्झाम्पल, भूकंप होणार असेल तर बरेचसे स्केल्स आहेत की त्याच्या आधारे आपल्याला कळू शकतं की या भागामध्ये भूकंप होणार आहे किंवा कधी होऊ शकतो, याची आपल्याला एक थोडीशी प्रायर नोटीस मिळू शकते. किंवा पुराचे वगैरे आपल्याला थोडीशी अंदाज एक मिळू शकतो हवामान खात्याच्या अंदाजानुसार, किंवा जे काही प्रेडिक्शन्स केले जातात, जे काही काय म्हणूया आपण, जे काही तंत्रज्ञानामुळे आहे, प्रगतीमुळे आपल्याला काही प्रेडिक्शन्स करता येतात की या भागामध्ये पूर येऊ शकतो, या भागामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये वृष्टी होऊ शकते, सो त्याच्यामुळे ढगफुटी वगैरे होऊ शकतं. हे सगळं आपल्याला आधी कळू शकतं. ठीक आहे. हे नेहमी लक्षात ठेवा. आपत्तीच्या काळामध्ये सतर्क राहणं खूप महत्त्वाचं आहे. आपत्तीचा सामना करण्यासाठी व्यक्ती आणि विविध यंत्रणा यांच्या मदतीची गरज असते, आणि त्यासाठी आपण त्यांच्याशी त्वरित संपर्क साधला पाहिजे. आणि मग त्यासाठी संपर्क साधता यावा म्हणून दवाखाने असेल, पोलीस असेल, अग्निशमन दल असेल, यांचे जे काही फोन नंबर्स आहेत ते आपल्याला माहिती असावेत, आपण ते घरामध्ये कुठेतरी लावून ठेवले असावेत, आपल्या मोबाईलमध्ये सेव्ह असावेत. नेक्स्ट टाइम माहीत आहे का तुम्हाला, महाराष्ट्रामध्ये अनेक अधिकाऱ्यांनी
प्रशासनामध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी अनेक प्रयोग केलेले आहेत आणि या प्रयोगांमुळे नागरिकांना मिळणाऱ्या सेवेमध्ये सुधारणा झालेल्या आहेत. परिणामी प्रशासनाबाबत नागरिकांचे मत जे आहे तर ते चांगले होते. म्हणजे प्रशासन आपल्यासाठी आहे, जे काही निर्णय प्रशासन घेते तर ते आपल्याच हितासाठी आहे असं लोकांचा एक विश्वास आता वाढू लागलेला आहे आणि त्यामुळे नागरिकांचा प्रशासनाला जो काही प्रतिसाद आहे तर तो पण वाढलेला आहे. लखीना पॅटर्न म्हणजे काय त्यात आपण बघूया. प्रशासन कार्यक्षम व्हावं, नागरिकांना मिळणाऱ्या ज्या काही सेवा आहेत तर त्याचा दर्जा चांगला असावा, यासाठी अहमदनगर जिल्ह्यातील तत्कालीन जिल्हाधिकारी श्री अनिल कुमार यांनी लखीना या श्री अनिल कुमार लखीना यांनी प्रशासनामध्ये अनेक सुधारणा घडवून आणल्या आणि त्यांचा जो काही एक पॅटर्न आहे किंवा या ज्या काही सुधारणा त्यांनी घडवून आणल्या त्यालाच लखीना पॅटर्न असं ओळखलं जातं. कार्यपद्धतीचे प्रमाणीकरण, नियम सोप्या भाषेमध्ये लोकांना समजतील अशा पद्धतीने सादर करणं इत्यादी प्रशासकीय बदल त्यांनी केले. कधी कधी काय होतं ना की ज्या काही सरकारच्या योजना आहेत किंवा जे काही सरकारने आपल्यासाठी घालून दिलेले नियम आहेत ते बऱ्याचदा आपल्याला माहितीच नसतं, कारण ते आपल्याला कोणी सांगतच नाही. आपल्याला काही ती लिगल भाषा किंवा ती कायद्याची भाषा माहिती नसते. मग अशा केसमध्ये ते नियम आपल्याला कसे कळणार किंवा ती गव्हर्नमेंटच्या स्कीम्स जरी आल्या तरी पण ती योजनांची भाषा अशी खूप कायद्यात बसलेली किंवा त्या प्रकारची असते की जी पटकन सामान्य माणसाला नाही समजत. मग या सगळ्या गोष्टी लोकांपर्यंत पोहोचवणं, सोप्या भाषेमध्ये त्यांना ज्या भाषेत समजेल, ज्या उदाहरणांद्वारे समजेल त्या उदाहरणांद्वारे लोकांपर्यंत पोहोचवणं, जेणेकरून लोकांना कळेल की नेमकं आपल्यासाठी काय आहे. आणि एकदा काही कळलं की मग लोक पण सरकारला प्रतिसाद देतात किंवा त्या चुका करत नाहीत किंवा त्या स्कीम्सचा ते लाभ घेतात. ठीक आहे. आणि मग लोकांची कामे एकाच छताखाली व्हावी म्हणून त्यांनी एक खिडकी योजना पण सुरू केलेली आहे की जी काही गव्हर्नमेंटची कामं आहेत, जे काही योजनांची कामं आहेत, स्कीम्स ज्या काही गव्हर्नमेंटने काढल्या असतील त्याबाबत जे काही डॉक्युमेंट लागणार आहे किंवा इतर ज्या काही गोष्टी असतील ते सगळ्या एकाच ठिकाणी व्हाव्यात. लोकांना इकडून तिकडे धावपळ करावी लागू नये, जेणेकरून त्यांच्या वेळेची बचत व्हावी, त्यांच्या श्रमाची बचत व्हावी. आणि हे सगळं केल्यामुळे अर्थात आपण पाहायचं म्हटलं तर एक डॉक्युमेंट जर आपल्याला काढायचं असेल तर आपल्याला खूप साऱ्या ठिकाणी पाहावं लागतं की इथे एक सही मिळणार, तिथून दुसरी सही मिळणार. तर असं काही होऊ नये आणि याच्यामुळेच लोक उलट कंटाळतात आणि त्यांचा विश्वास उडतो या सगळ्या व्यवस्थेवरून. तर असं होऊ नये यासाठी त्यांनी एक खिडकी योजना पण चालू केलेली आहे. नेक्स्ट आहे दळवी पॅटर्न. पुणे जिल्ह्याचे तत्कालीन प्रशासकीय अधिकारी श्री चंद्रकांत दळवी यांनी केलेल्या प्रशासकीय सुधारणांमुळे एक दळवे पॅटर्न निर्माण झालेला आहे. टेबलावर कागदपत्रांचे आणि फायलींचे ढीग साठवून न ठेवता त्यांचा त्याच दिवशी निपटारा करणे आणि निर्णय घेण्यामध्ये गतिमानता आणणे हे या सुधारणांचे उद्दिष्ट होते. तुम्ही जर कधी गव्हर्नमेंट ऑफिसेसमध्ये जर भेट दिली असेल, पर्टिक्युलरली तलाठीच्या ऑफिसेसमध्ये वगैरे, तर त्या ठिकाणी तुम्ही पाहिलं असेल की खूप म्हणजे अशा फायलींचे असे ढीग बीग लागलेले असतात, अशा फायली रचलेल्या असतात एकावरती एक. त्याच्यावरती काम म्हणजे खूप लोकांचं काम त्याच्यामुळे पेंडिंग राहतं. तर असं न होता जे काम आज आलेलं आहे आपल्या ऑफिसमध्ये ते आजच कंप्लीट झालं पाहिजे. लोकांना आजच त्याच्याबद्दल ज्या काही योजना, स्कीम्स किंवा जे काही रखडलं असेल ते सगळं आजच मिळालं पाहिजे. हा त्यांचा एक मेन मोटिव्ह आहे. आणि अर्थात असं झालं तर लोक खुश होणार, कारण सरकारी कामं पटापट होत नाहीत, खूप वेळ लागतो. आणि जर ती पटकन होत असतील तर मग लोकांना अजून काय पाहिजे. मग लोकांचा विश्वास वाढतो यंत्रणेवरती किंवा या प्रणालीवरती, शासन प्रणालीवरती. आणि लोक पण त्यांना मदत करतात किंवा जे काही योजना येतील किंवा जे काही सहाय्य त्यांना हवं असेल जिल्ह्यामध्ये वगैरे तर ते करायला लोक पण तयार असतात. नेक्स्ट आहे हा पॅटर्न झिरो पेंडन्सी म्हणजे शून्य विलंब. अगदी त्वरित निर्णय मिळतो आपल्याला, त्वरित आपलं काम होतंय, त्याच दिवशी आपलं काम होतंय आणि निर्णयातील विलंब यामुळे टाळता आला आणि प्रशासन गतिमान बनलं. पटकन निर्णय घेणं, जे काही काम आहे ते पेंडिंग न ठेवणं हे त्यांचं एक वैशिष्ट्य आहे. चहांडे पॅटर्न. नाशिकचे तत्कालीन विभागीय आयुक्त डॉक्टर संजय चहांडे यांनी केलेल्या प्रशासकीय सुधारणांना चहांडे पॅटर्न म्हणून ओळखलं जातं. प्रशासन आणि सामान्य जनता यांच्यामधली दरी कमी व्हावी, म्हणजे यांच्यामधलं अंतर कमी व्हावं, यासाठी प्रशासनाचे जे काही लोकांप्रती असणारे उत्तरदायित्व आहे तर ते वाढावे. विकासाच्या कामांचे प्राधान्यक्रम जनतेच्या सहभागाने ठरवता यावेत, म्हणजे जनतेला काय हवं आहे किंवा जनतेला या ठिकाणी काय म्हणूया आपण की कुठली समस्या सुधारण्यासाठी काय उपाययोजना केल्या पाहिजे जनतेच्या दृष्टीने समजून घेणं किंवा जनतेचा सहभाग हे सगळं विचारणं, जनतेला त्यांचा सहभाग वाढवणं. ठीक आहे. नेक्स्ट आहे त्याच्यानंतर यासाठी त्यांनी ग्रामस्थ दिन पण राबवण्याची योजना सुरू केलेली आहे. प्रशासकीय अधिकारी आणि कर्मचारी यांनी एका ठरलेल्या दिवशी गावाला जाऊन भेट द्यायचं, तिथे लोकांना विचारायचं की तुम्हाला काय समस्या आहेत, आपण या ठिकाणी काय उपाययोजना करू शकतो, जेणेकरून लोकांना पण वाटतं की आपला कुठेतरी एक विचार केला जातोय आणि आपण जो प्रतिनिधी निवडून दिलाय तो आपल्याप्रमाणे काम करतोय. तर हा एक विश्वास पण वाढतो लोकांचा आणि मग त्या समस्या ज्या काय आहेत त्या सोडवू शकतो आपण. तर अशा पद्धतीने आपण पाहिलं की जिल्हाधिकाऱ्याची कामं काय काय आहेत, जिल्हा न्यायालय म्हणजे काय आहे, पोलीस प्रशासन कशा पद्धतीने जिल्हा पातळीवरती काम करतं
आय होप की तुम्हाला हा पूर्ण पाठ समजला असेल आणि सगळेच नागरिकशास्त्र आणि इतिहासाचे व्हिडिओज मी ऑलरेडी अपलोड केले आहेत, ते तुम्ही पाहिले असतील. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. तुम्हाला जर काही डाऊट असेल तर नक्कीच खाली कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. थँक्यू सो मच अँड सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय.